महाराष्ट्रात जर बघता आपण आदिवासी वसतिगृह असतील व आश्रमशाळा असतील तर 584 विद्यार्थ्यांचा या वर्षात जीव गेलेला आहे. या इतक्या विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागतो, परंतु हे प्रशासन काही झोपेचं सोंग घेत आहे का? यांना झोप उडवण्यासाठी यांच्या दारं खटखट करावं लागतील का आम्हाला, किंवा यांच्या सर्व ऑफिसांना टाळे ठोकावं लागतील? भाऊ तू सांगितलं एकदम मनाला लागली गोष्ट, कारण जे तू काय बोलतोय पूर्ण सत्य बोल राहिला आणि हे डोळ्याने दिसून राहिली मला परिस्थिती की पोरं आता किती त्रास सहन करून राहिले. आता मागं पण मी पोरं बघतोय एवढे मच्छर वगैरे चाव राहिले, बऱ्याचशा गोष्टी घडून राहिल्या. आणि आतापर्यंत कोणी सहकार्य केलं तुम्हाला, म्हणजे इथं कोण आलतं का आतापर्यंत? फक्त जयश्रीताई थोरात आले होत्या, त्यानंतर सत्यजित दादा तांबे आले होते. परंतु आम्हाला ज्यांच्याकडून अपेक्षा जे आमच्या समाजाचे राखीव मतदारातून निवडून येतात आमदार आणि खासदार, त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा होती का त्यांनी ह्या समाजाचा आवाज उचलायला पाहिजे होता. परंतु हे आमदार झोपेचं सोंग घेत आहेत. आम्हाला वाटतं की सत्तेचे बूट चाटतायत. नक्की हेच आम्हाला समजून येत नाही. नक्की हे जागे कधी होणार? एखाद्या विद्यार्थ्याचा अर्थाही जीव गेल्यानंतरच जागे होणार का तुम्ही? फक्त गाड्यांमध्ये फिरणार किंवा इतर बाहेर गोष्टी ते करणार, पण विद्यार्थ्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांच्याकडे कधी लक्ष देणार तुम्ही? नाही सर तर बरोबर बोल राहिले की विषय असा हो राहिला की बाकीचे जे गव्हर्नमेंटचे जे सर्वंट आहेत त्यांनी पण येऊन इथं लक्ष दिलं पाहिजे, कारण यांनी 5 दिवसापासून हे त्रास सहन करून राहिले बाकी गोष्टी, आणि यांना आत्तापर्यंत काहीच मदत वगैरे भेटलेली नाही किंवा यांच्याकडे लक्ष देखील दिलेलं नाही. तर माझी अशीच निवेदन असन संगमनेरकर किंवा कुठून बघत असन, अकोले नगर कुठून पण बघत असन, तर जेवढे तुमचे आदिवासीचे ग्रुप वगैरे असतील त्यांनी पण जरासं आंदोलन जरा स्ट्रिक्ट करा, जरा प्रोत्साहित करा सगळ्या गोष्टी, आणि स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायला पाहिजे. आणि जे प्रशासन बघत असन हा व्हिडिओ, तर त्यांनी देखील ह्यांच्यावर येऊन तुम्ही काय मदत करता येईल त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा, बाकीच्या गोष्टी घडण्यापेक्षा हे जे पोर त्रास सहन करतायत त्यांना त्रासातून मुक्ती द्यायचा नक्कीच प्रयत्न करा. त्यांच्या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण करायच्या नक्कीच प्रयत्न करा. हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा, लोकांना पण कळू द्या की विद्यार्थी त्यांच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी किती लढू राहिलेत आणि किती त्रास सहन करून राहिले. आता हा समाज कोणत्या गोष्टींना ऐकून घेणार नाही, कारण सगळ्यांना फ्रीडम ऑफ स्पीच आहे बोलण्याची, आणि पोरं पण आंदोलन करून राहिलेत की त्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे. धन्यवाद.